शेतकरी बांधवांनो, आज आलेलो आहे आंबे टाकळी या परिसरामध्ये आणि आज आपण जाणून घेणार आहोत धन्वंतरीच्या उत्पादनानं कपाशी या पिकावर कशा पद्धतीने आपलं हे तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे। तर जे आमचे प्रगतशील शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। तर नमस्कार। नमस्कार। तर तुमचा परिचय आमच्या शेतकरी बांधवांना द्या बरं एकदा। नमस्कार, माझे नाव राम डिवरे आहे, राहणार आंबे टाकळी आहे आणि तालुका खामगाव आहे। तर आता हे कपाशीचा हा तुमचा प्लॉट आहे। तर या प्लॉट मध्ये तुम्ही धन्वंतरीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आहे या आमच्या शेतकरी बांधवांना एकदा सांगा तुम्ही। आपण पहिले याला जे कपाशीचं बियाणे आहे त्याला आपण बीज प्रक्रिया केलेली आहे। बिझोरिक्स आणि आरपीएस 76 लावलेला आहे। त्याच्यानंतर आपण सॉइल गार्ड आणि आरपीएस 76 याची ड्रिचिंग केलेली आहे व दुसऱ्यांदा आपण आरपीएस 76 व ब्रॅक्ट्रीट सोडलेली आहे आणि तिसऱ्यांदा हे खत जे आहे आपलं हे 5 किलो वालं गोरिज प्रोम हे एक खत 40 किलो वाली बॅग सोडलेली आहे आपण। त्या हिशोबानं आपली जी पराठीची क्वालिटी आहे सध्याच्या हालतीत तर आपल्या पराठीले 40 किंवा 45 पात्या व बोंड्या सध्या आहेत या अवस्थेत। म्हणजे आज रोजी म्हणजे या परिस्थितीमध्ये म्हणजे पाण्याचं प्रमाण खूप झालेलं आहे। पाण्याचं प्रमाण असं म्हटलं चालते की ओला दुष्काळ झालेला आहे। अच्छा, ओला दुष्काळ असताना सुद्धा या कपाशीमध्ये धन्वंतरीचं संपूर्ण तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे। आतापर्यंत किती फवारण्या याच्यावरती झालेल्या आहेत? आपल्या 3 फवारण्या झालेल्या आहेत। 3 वेळा फवारणी झालेली आहे आरपीएस 76 ची। त्यासोबत आपण फ्लोरारीजचा वापर केलेला आहे, स्टिकर वापरलेला आहे। बरं, हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे तुम्हाला कपाशी या पिकामध्ये काय क्वालिटी वाटते? आपल्याला क्वालिटी अशी वाटते की हिरवीगार आहे पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट हिचं पान मोठं आहे। अच्छा, पानाची साईज पण आपण बघू शकतो। प्रत्येक पानाची साईज ही एकदम मोठी आहे आणि हिरवगार काळेशारपणा आहे। आणि ब्रांचेस कशा लागलेल्या आहेत? ब्रांचेस म्हणजे असं म्हटलं चालते बुळापासून याला पात्या लागलेल्या आहे। बरं, म्हणजे ही अवस्था कधी असते पात्या लागण्याची? आणि अवस्था असते आपली पोळ्या झाल्याच्या नंतर। अच्छा, ही अवस्था पोळ्या झाल्यानंतरची असते, परंतु हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे आज ही आताच्या घडीमध्ये म्हणजे पात्यांची संख्या खूप लागलेली आहे, फुलांची संख्या खूप लागलेली आहे। म्हणजे या धन्वंतरीचं तंत्रज्ञान पासून तुम्ही समाधानी आहात? समाधी नाही। बरं, इतरही आता शेतकऱ्यांनी कपाशीचे प्लॉट लावलेले आहेत, तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय बदल आहे? आपल्या प्लॉटमध्ये आणि त्यांच्या प्लॉटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे असं म्हटलं जातं। अच्छा, कारण की त्याची जर आपण पराठी कपाशी बघली तर त्याची कपाशी असं म्हटलं जाते टोंगा एवढ्याला आहेत अजून। भक्कम जणाच्या आपल्या सारखा लावल्या त्याचे खत म्हणसान तर त्याचे 3 डोस झालेले आहेत वर खत आणि आपले 2च खत झालेले। बरं, धन्वंतरीच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट? नाही, कोणचीच नाही। अच्छा, कुठल्याही प्रकारची बाहेरची ट्रीटमेंट अजून केलेली नाही आहे। संपूर्ण धन्वंतरी परिवाराचं तंत्रज्ञान हे वापरण्यात आलेलं आहे आणि सगळं एकसारखा हा प्लॉट तुम्ही बघू शकता। खालून पर्यंत हे तुम्ही दाखवू शकता शेतकरी बांधवांना। याच्या ब्रांचेस सुद्धा तुम्ही दाखवू शकता। बघा, ब्रांचेस या बुडापासून आता सध्या कैऱ्या पण लागलेल्या आहेत। बघा, कैऱ्यांची संख्या बघा, दाखवू शकता या ठिकाणी। बघा, खाली दाखवा, कैऱ्या दाखवा। कैऱ्यांची संख्या लागलेली पण आहे, कैऱ्या पण आहेत, पाते पण आहेत, बघू शकता। इकडे दाखवा, कैऱ्या पण लागलेल्या आहेत आणि कैऱ्यांची साईज सुद्धा आता ही मोठी होत चाललेली आहे। आजपर्यंत आता ही सध्या आता या झाडाच्या जर आपण कैऱ्या मोजल्या तर आताच्या घडीला 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि जवळपास 10 कैऱ्या आताच्या घडीला या झाडाला लागलेल्या आहेत। अशा संपूर्ण झाडांना अशा फुलं, पाते, कैऱ्या म्हणजे आताच लागलेल्या आहेत। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या प्लॉटला चांगल्या पद्धतीनं उत्पादन तुम्ही घेऊ शकणार आहात असं तुम्हाला वाटतंय? बरं, यापूर्वी सुद्धा तुम्ही कपाशी घेतलेली आहे? याच्या अगोदर घेतलेली आहे। किती वर्षापासून तुम्ही कपाशीचं उत्पादन घेताय? आपण तसे 5-6 वर्ष झाले घेताय, परंतु आपण आरपीएस 76 3 वर्ष झाले वापरतो। बरं, पण त्याच्यात बदल म्हणजे यंदा खूप चांगला त्यांचा रिझल्ट घेत आलो तर यंदा आपण भक्कम त्याचे प्रोडक्ट वापरले। त्यानुसार आपल्याला बुळापासून ते शेंडालो बोंड्या बीन, कैऱ्या बीन आणि पातळ बीन एक नंबर आहे असं म्हटलं चालते। सध्या तिले 50 बोडी लागून शकते जर वातावरण चांगलं राहिलं, नाही राहिलं तरी पण लागू शकते, कारण की हे औषध एक नंबर आहे। अच्छा, एवढं पाणी होऊन बिन या पराठीला काहीच इजा झालेली नाही तर तुम्ही दुसऱ्याच्या पराठ्या जर बघल्या तर तुम्हाला आज त्याला बोंडी दिसत नाही, पाती दिसत नाही। अच्छा, कोणत्याही प्रकारचा अटॅक नाहीये? कोणत्याच प्रकारचा अटॅक नाही। तर आपण टॅप लावलेले आहे। अच्छा, ट्रॅपही लावलेले आहेत सध्या हे ट्रॅप दबलेले आहेत। आपल्या धन्वंतरीचे ट्रॅप सुद्धा याच्यामध्ये लावलेले आहेत।
तर तुम्ही सगळा प्लॉट हा अख्खा एकदा कॅमेरा फिरवा. एकसारखा प्लॉट. तर धन्वंतरीचं संपूर्ण तंत्रज्ञान वापरल्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळालेले आहेत. हो. सांगायचा अर्थ गोरिज प्रोम, RPS 76चं दाणेदार खत, बॅक्टोरिज किट, RPS 76, फ्लोरारिच आणि स्टिकर. तर तुम्ही धन्वंतरीच्या या उत्पादनापासून समाधानी आहात? समाधानी आहे पूर्ण. तर इतकर शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला असणार आहे? आमचा सल्ला असा आहे की कोणाजवळ 10 एकर असो किंवा 20 एकर असो, त्यांनी 1 एकर 2 एकरापासून सुरुवात करावी. त्या 100% तो 20 एकर असलं 20 एकराला वापरीन, 10 एकर असलं 10 एकराला वापरून शकते त्याची क्षमता होईल. त्याच्यानं त्याने एकदा तरी एका एकरासाठी तरी वापरून बघावं. तर धन्यवाद. जय जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी.